झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तू आम्हाला सगळ्यांना का बोलून घेतलंस? कळेल, लवकरच सगळं काही कळेल। पण मॉम, जर हे सगळं सारंग बद्दल असेल तर सारंगनी घरी हसायला हवं ना। नाही म्हणजे तुमचा डिसिजन फेस करू शकत नसेल म्हणून घराबाहेर गेलाय का? तो त्याच्या शब्दाचा पक्का आहे, तो येईल। आहे कुठे सारंग? माहित आहे मॉम, म्हणजे काल रात्री मला भेटला, पेपर साइन केले त्याने। त्याच्यानंतर काय कुठे गेला मला नाही माहिती। काय? आई तो काल रात्रीपासूनच घरी नाहीये, त्याची गाडी पण दारात दिसत नाहीये। राजकुमार, बघ जा काय प्रॉब्लेम आहे। बरं झालं, अगदी वेळेत आलास तू। सो तुला आठवत असेल ना, 48 तासात जर का ती मुलगी घरी परत आली नाही तर आपलं असं ठरलं होतं की तुला मी सांगेन ते ऐकावं लागेल। तू घाबरू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव। मी जे तुला करायला सांगेन ते तुझ्या हितासाठी, तुझ्या भल्यासाठीच असेल। तिलोत्तमा, तू नक्की काय करायला सांगणार आहेस सारंगला? सांगते। या हे काय, आपली लीगल टीम का बोलवली आहे? सारंग आणि त्या पोरीच्या डिवोर्ससाठी। काय? मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत ना? हो मॅडम। गुड। बरं झालं वकील साहेब आलेत। मला सांगा, कोर्टात दोघांच्या संमतीने डिवोर्सचा निर्णय दिला जातो ना? मग सावली पण लागेल ना? तेच ना, सावली इथे नाहीच आहे आणि ती जर का असती तर हे सगळं प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलंच नसतं, बरोबर ना? बरोबर। सावली, तासांची वेळ दिली होती तुम्हाला। सावली परत आली आहे घरी। आई, आपण हा विषय इथेच थांबवूयात, पुढे काही करायची गरज नाहीये। काय हिम्मत आहे या पोरीची, हा? एवढी सगळी कबुली दिल्यानंतर सुद्धा ही पुन्हा एकदा इथे या घरात आली आहे। ओके ठीक आहे, ती इथे आली आहे ना, मग आता मी हिला पोलिसात देऊ शकते ना? चल आई थांब। हेच जर करायचं असेल ना तर मग सत्य काय आहे ना हे सगळ्यांना कळू दे। काहीच गरज नाहीये, हा? या पोरीला तू आदराने, सन्मानाने माझ्या घरात परत घेऊन आलायस ना, यात कळलं मला सगळं। आणि कुणासाठी करायचंय रे खरं खोटं? अगं तुझ्यासाठी। काही गरज नाहीये, हिच्याबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये। ओके? ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकून घ्यायला आवडेल? काय? कोण? वकील साहेब, तुम्ही निघू शकता प्लीज। घरातला विषय घरातच राहू दे।
इट्स ओके सर. काय चाललंय तुझं सारंग? त्यांना जाऊ दे, घरचा विषय. ऐश्वर्या वहिनी, मला पत्र दे. कोणतं पत्र? तेच पत्र जे तू सगळ्यांना दाखवलं होतं. सावलीने याच्यात गुन्ह्यांची कबुली दिली होती, ते पत्र. असेल कुठेतरी, मला नाही माहित. मी नाही सांभाळून ठेवले. स्वतःची चूक तरी सांभाळायची होती. व्हॉट? सारंग, काय बोलतोस? ते मला मान्य आहे, ती तुझी बायको आहे, तिचं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझंही तिच्यावर प्रेम आहे, पण म्हणून घरातल्यांवर असे आरोप? पुरावे आहेत माझ्याकडे. एक मिनिट, काय आहे? पत्र. हे पत्र सावलीने माझ्यासाठी लिहिलं होतं. माझ्यासाठी. आणि हे पत्र ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना दाखवलं होतं. आणि सांगितलं होतं की हे पत्र सावलीने माझ्यासाठी लिहिलंय. सारंग, काय चाललंय तुझं? या पोरीला वाचवण्यासाठी तू या घराच्या सुनेवरती आळ घेतोयस, ऐश्वर्यावर. ठीक आहे, मी आरोप नाही करणार. तिला सांग कबूल करायला. सांग ना. नाही करत ती कबूल आई. मला सिद्ध करावंच लागणार आहे. या नोटपॅड मध्ये जेव्हा सावली माझ्याशी बोलत नव्हती तेव्हा सावलीने काही गोष्टी लिहून मला दाखवल्या होत्या. हे अक्षर आणि हे अक्षर मॅच होते. पण हे पत्र जे ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना दाखवलं होतं त्या पत्रामधलं अक्षर वेगळ्या व्यक्तीचे. कुणाचे? कुणाचं आहे ऐश्वर्या वहिनी? ऐश्वर्या, तू बोल ना काहीतरी. तू अशी गप्प बसणार आहेस का? अगं बोल काहीतरी, दे उत्तर. मॉम, आय एम सॉरी, पण हे सगळं मीच केलं. मी मराठी, झी मराठी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज